नमस्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही इतकी मेहनत करता, प्रामाणिकपणे काम करता आणि तरीही पैसा तुमच्याकडे का टिकत नाही? का नेहमी ऐनवेळी पैशांची चणचण भासते? का तुम्हाला सतत पैसा नाही या चिंतेने जगावं लागतं? कदाचित दोष तुमच्या नशिबाचा नाही आहे, तर दोष आहे त्या नकारात्मक आठवणींचा, ज्या तुमच्या मनात पैशांबद्दल साठवल्या आहेत. आज मी तुम्हाला अशा एका रहस्याकडे घेऊन जाणार आहे, जे तुमच्या आणि पैशांच्या नात्यातील कडू ओढ कायमची संपून टाकेल. तयार राहा, कारण आज तुमच्या बँक बॅलन्सपेक्षा तुमचं पैशांशी असलेलं नातं बदलणार आहे. लहानपणापासून आपण पैशांबद्दल काय ऐकले? पैसे झाडाला लागत नाहीत. पैसे आले की माणूस बदलतो. श्रीमंत लोक वाईट असतात. या सर्व विचारांनी आपल्या सुप्त मनात पैशांबद्दल एक प्रकारची भीती आणि तिरस्कार निर्माण केला आहे. जोपर्यंत तुम्ही पैशाचा तिरस्कार कराल, तोपर्यंत पैसा तुमच्याकडे कसा येईल? होओपोनोपोनो आपल्याला सांगतं की आपल्या आर्थिक परिस्थितीसाठी आपण 100% जबाबदार आहोत. बाहेरील परिस्थिती बदलण्यापेक्षा आपल्याला आपल्या आतली पैशांची ऊर्जा स्वच्छ करायची आहे. चला, एक छोटा प्रयोग करूया. डोळे मिटा आणि कल्पना करा की पैसा ही एक जिवंत व्यक्ती आहे. तुमच्या वागण्यामुळे ती व्यक्ती दुखावली गेली आहे. आता आपण त्या व्यक्तीची म्हणजेच पैशांची माफी मागणार आहोत. आय एम सॉरी प्रिय पैसा. आजपर्यंत मी तुझ्याबद्दल जे काही वाईट बोललो, तुला घाणेरडं समजलं किंवा तू माझ्याकडे नाहीस म्हणून रडलो, त्याबद्दल मी आय एम सॉरी प्रिय पैसा. आजपर्यंत मी तुझ्याबद्दल जे काही वाईट बोललो किंवा बोलले, तुला घाणेरडं समजलं किंवा तू माझ्याकडे नाहीस म्हणून रडलो किंवा रडले, त्याबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला कधीच सन्मान दिला नाही. तुझा वापर करताना नेहमी भीती आणि तणाव अनुभवला. माझ्या या चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल कृपया मला क्षमा कर. थँक्यू. माझ्या आयुष्यात तू जेव्हा जेव्हा आलास, माझं घर चालवलंस, माझ्या गरजा पूर्ण केल्यास, त्या प्रत्येक क्षणासाठी तुझे मनापासून आभार. आय लव्ह यू. मी तुझा आदर करतो किंवा करते. तू माझं आयुष्य सुंदर बनवतोस. मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते आणि तुला माझ्या आयुष्यात खुल्या मनाने स्वीकारतो किंवा स्वीकारते. आता एक उदाहरणच सांगते. आता एक जबरदस्त उदाहरण पाहूया. एका व्यापाराची गोष्ट सांगते. त्याचं खूप मोठं कर्ज होतं आणि त्याचे येणारे पैसे अडकले होते. तो रोज चिडचिड करायचा, कर्जदारांना शिव्या द्यायचा. मग त्याने मनी होओपोनोपोनो सुरू केलं. त्याने काय केलं? त्याने त्याच्या बँक पासबुकला हातात घेतलं आणि रोज 10 मिनिटे या 4 वाक्यांचा जप केला. तो पैशांकडे ओझं म्हणून नाही, तर एका मित्राप्रमाणे बघू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी त्याचे पैसे थकवले होते, त्यांनी स्वतःहून फोन करून पैसे परत केले. जेव्हा त्याची पैशांबद्दलची चिडचिड थांबली, तेव्हा पैशांचा ओघ सुरू झाला, कारण आता त्याच्याकडे पैशांसाठी जागा तयार झाली होती. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचं पाकीट म्हणजेच जे वॉलेट आहे ते हातात घ्या. त्यातल्या नोटांचा स्पर्श अनुभवा आणि ही 4 वाक्य मनोभावे म्हणा. पैसा ही एक ऊर्जा आहे. तिला सन्मान द्या. ती तुमच्याकडे धावत येईल. पैसा हा वाईट नसतो. पैशांबद्दलचे आपले विचार आपल्याला गरीब ठेवतात. स्वतःला हील करा. गरिबी आपोआप निघून जाईल. कमेंट्समध्ये लिहा, माझं पैशांवर प्रेम आहे आणि या ऊर्जेला प्रवाहित होऊ द्या. धन्यवाद.